भगवद्गीतेचे अनमोल विचार. जेव्हा मन दुःखी असेल, एकटे पडले असेल, तेव्हा नक्की ऐका हा व्हिडिओ. आयुष्य नक्कीच बदलेल. श्रीमद भगवद्गीतेकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. तुमची कोणतीही अडचण असो, कोणतीही इच्छा असो, भगवद्गीता तुमचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते. तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान देते. मग ती अडचण तुमच्या मनाची असो, धनाची असो, शरीराची असो किंवा तुमच्या नातेसंबंधांची असो, तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये नक्कीच मिळेल. या जगात कोणीच निष्ठावान नसतं. मी तर आपले आणि परके दोघांनाही परखून बघितलं आहे. एक गोष्ट मात्र नक्की, जोपर्यंत तुम्ही सहन करणं सोडणार नाही, तोपर्यंत लोक बोलणं सोडणार नाहीत. किंमत कितीही असो, माणूस एकदा विकला गेला की त्याची किंमत कवडीचा सुद्धा राहत नाही. लग्न करण्यासाठी मोठे असणे महत्त्वाचे नाही, तर स्वतःच्या पायावर उभे असणे महत्त्वाचे आहे. मतलबी मैत्री आणि जबरदस्तीचं प्रेम फार काळ टिकत नाही. पुस्तकांमध्ये झुकलेलं डोके जगात नेहमी उंच असतात. आधी भीती वाटायची की कोणीतरी साथ सोडून देईल. आता तर वाट बघतोय की तुमची लायकी दाखवा आणि माझ्या आयुष्यातून चालते व्हा. खूप धावल्यानंतर हे समजले की एकाकीपण हे देखील एक ध्येय आहे. एखाद्या भोळ्या भाबड्या व्यक्तीशी अति वाईट वागू नका, कारण सौंदर्य दाखवणारा आरसा जेव्हा तुटतो तेव्हा तो एक धारदार हत्यार बनतो. एक वाकडा माणूसच सगळ्यांना सरळ ठेवू शकतो. घर, झोपडी असो वा महल, प्रत्येकाला आपलं घर खूप प्रिय असतं. आयुष्यात अशा कामाची निवड करा जे करायला तुम्हाला आवडतं. मग बघा, तुम्ही आयुष्यभर एक दिवसही काम करणार नाही. चांगली कामे करत राहा, लोक तुमचं कौतुक करोत वा न करोत, कारण अर्ध्याहून अधिक जग झोपलेलं असतानाही सूर्य उगवतोच. सिंहाच्या पायात काटा लागला याचा अर्थ असा नाही की आता कुत्री राज्य करतील. बोलण्यापूर्वी विचार करणे आणि विचार करून बोलणे व्यक्तीचं व्यक्तिमत्व बदलून टाकतं. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही आयुष्याचा हा टप्पाही त्याच पद्धतीने पार कराल ज्या पद्धतीने आतापर्यंतचे सर्व टप्पे पार केले आहेत. अंधाधुंद गर्दीत चालू नका. तुमचा मार्ग स्वतः तयार करा आणि लोकांना जिंकून दाखवा. जो माणूस आपला अहंकार सोडत नाही त्याला एक दिवस सगळेजण सोडून जातात. कधी कधी लायकी नसलेल्या लोकांवर त्यांच्याच पद्धतीने उपचार करावे लागतात. पूर्वीच्या काळात लोक एकमेकांना हिंमत द्यायचे आणि आजकाल लोक एकमेकांचा रक्तदाब वाढवतात. समस्येचं समाधान नंतर करा, त्याआधी समस्या देणाऱ्याला दूर करा. आयुष्य जसजसे पुढे सरकत आहे तसतसे हे जाणवत आहे की कोणी कोणाचे नसते. ज्या दारावर तुमचा आदर नाही ते वारंवार ठोठावू नये. लोक सहसा सहजपणे बोलून जातात की गेलेल्या गोष्टी विसरून जा, पण त्या गोष्टींमुळे आपल्यावर काय परिणाम झाले हे विचारायलाच ते विसरतात. जी चूक वारंवार केली जाते ती चूक नसून मर्जी असते. चांगल्या लोकांमध्ये एक खासियत असते की ते आपल्या वाईट काळातही चांगलेच राहतात. लोकांनी तुम्हाला ओळखणं बंद करण्यापूर्वी आपली ओळख नक्की बनवा. तुम्ही खोटं हळू आवाजात जरी बोलात तरी सगळे ऐकतील, पण जेव्हा तुम्ही सत्य बोलाल तेव्हा ओरडूनही तुमची गोष्ट कोणी ऐकणार नाही. कधीकधी स्वतःशी बोलण्यासाठी आयुष्यात एकटं राहणंही गरजेचं असतं. प्रशंसा स्वीकारताना विनम्रता असावी आणि चूक स्वीकारताना गर्व असावा. जीवनसाथी असा असावा जो तुमच्यासोबत बसून नात्यातील गैरसमज दूर करू इच्छितो, नक्की आता हे नातंच संपवूया असं म्हणून मोकळा होतो. आपली प्रत्येक विचारसरणी आपलं भविष्य घडवू शकते आणि बिघडवू शकते. निभावणेच तर कठीण आहे, इच्छा तर कोणालाही होते. छोटी विचारसरणी असलेल्या लोकांना देव देखील मोठं करू शकत नाही. नातं कधीही तिसऱ्या व्यक्तीमुळे खराब होत नाही, तर नातं तेव्हा खराब होतं जेव्हा आपलाच व्यक्ती बेमानी करतो. विचारांचा अंधार रात्रीच्या अंधारापेक्षा जास्त धोकादायक असतो. काही लोकांना कधीही माफ करू नये, मग नाती तुटली किंवा कोणी साथ सोडून गेलं तरी चालेल. आजकाल लोक इतके खाली उतरले आहेत की त्यांना फक्त फायदा कसा उचलायचा हेच माहीत आहे. तुम्ही जितक्या सच्चेपणाने नाते निभाल, लोक तितकंच जास्त तुमचं मन दुखावतील. तुमच्या भावना, तुमचा वेळ आणि पैसा या तिन्ही गोष्टी अधिक महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून त्यांची कदर जिथे असेल तिथेच त्यांचा वापर करा. स्वतःला जगाच्या चालीरीतींपासून दूर ठेवा. येथे कोणालाही आपल्या चांगल्या वाईट स्थितीचा फरक पडत नाही. लोक जरी नावाने ओळखत असले तरी माणसाचा स्वभावच लक्षात ठेवला जातो.
अरे, माणूस दुःखात उपयोगी यायला हवा, आनंदात तर हिजडे देखील नाचायला येतात. चुकीच्या लोकांपेक्षा जास्त शिक्षा आजच्या जगात सभ्य लोकांना मिळते. आयुष्यात चुकीचे लोक आल्याचे कधीही दुःख करू नका, कारण चुकीचे लोकही तुम्हाला काहीतरी बरोबर शिकवण देऊनच जातात. आदर सगळ्यांचा करा, पण इज्जत तेवढीच द्या जेवढी समोरचा तुम्हाला देतो. तू बदलून गेलास याचं दुःख नाही, मी तर फक्त माझ्या विश्वासावर शर्मिंदा आहे. कधी कधी एखाद्या गोष्टीचं महत्त्व तुम्हाला तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जात नाही. दुःख हे मेंदूची निर्मिती आहे. तुम्ही जितका विचार कराल दुःख तितका वाढेल. जेव्हा पैसा येतो तेव्हा इज्जतही येते, पण लक्षात ठेवा, ती इज्जत पैशाची असते, तुमची नाही. आधी भीती वाटायची की लोक काय म्हणतील, आता भीती वाटते की मीच त्यांना काही ऐकवून तर देणार नाही ना. माणसाकडे खूप पैसा आला की तो बहुरूप्या बनतो. ज्या भीतीने आत्मविश्वासाची हानी होते त्या भीतीचा अंत करणं खूप गरजेचे आहे. जो तुमच्या भावना जाणूनही तुम्हाला त्रास देतो तो माणूस तुमचा आपला कधीच होऊ शकत नाही. ढोंगी आणि खोट्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहणं खूप पटीने उत्तम आहे. हे कलियुग आहे. इथे शपथ घेणारा नाही, खोटं बोलणारा जास्त खरा समजला जातो. जेव्हा एखाद्याचं मनच आंधळं होतं तेव्हा त्याचे डोळे कोणत्याही कामाचे नसतात. लायकीपेक्षा जास्त इज्जत दिली तर कुत्री चावायला उतरतात. या जगात माणसाने खोटं बोलायला तेव्हा शिकले जेव्हा त्याला सत्य बोलण्याची शिक्षा मिळू लागली. लाकडाचे कीडक जशी पूर्ण खुर्ची खाऊन टाकतात, तसेच खुर्चीचे कीडक पूर्ण देश खाऊन टाकतात. तारुण्यात जो माणूस आपल्या आवडीच्या गोष्टींचा त्याग करू शकतो तोच माणूस आयुष्यात यशस्वी बनतो. आयुष्य समजले आहे असं वाटू लागताच कुठून तरी आयुष्य असं काहीतरी दाखवून देतं ज्याचा आपण स्वप्नातही विचार केला नसतो. जगात 90% लोक एका पिंजऱ्यात कैद आहेत आणि त्या पिंजऱ्यावर लिहिले आहे, लोक काय म्हणतील. लोक तुमच्या त्याच गुणामुळे जळतात ज्याची त्यांच्यात कमतरता असते. चुका माफ केल्या जाऊ शकतात, पण जाणून बुजून त्रास देणाऱ्यांना कधीही माफ करू नये. वास्तविकता समजली तर सर्वजण परके वाटतील, म्हणून मनात हा भ्रम ठेवा की सर्वजण आपले आहेत. आयुष्याने मला हे शिकवलं आहे की कोणाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवणे पूर्णपणे निरुपयोगी आहे. तुमच्यासोबत कितीही कपट झालं असेल, कितीही धोका झाला असेल, पण जर तुम्ही कोणासोबत वाईट केलं नसेल तर तुम्ही आयुष्यात नेहमी यशस्वी राहाल. आजच्या काळात जोपर्यंत एखाद्याला समोरच्या व्यक्तीकडून मतलब नसेल तोपर्यंत कोणालाच कोणासाठी वेळ नसतो. जर तुम्ही आयुष्यात शांत राहायला शिकलात तर तुम्हाला खूप काही ऐकू येईल आणि खूप काही दिसेल देखील. माझ्या आयुष्यात मला अशी कोणतीही व्यक्ती नको जी माझ्या गैरहजेरीत माझ्या विरुद्ध चाललेल्या गोष्टी शांतपणे ऐकून घेईल. स्वतःशी खोटं बोलणं इतरांशी खोटं बोलण्यापेक्षा खूप जास्त धोकादायक आहे. प्रेमाच्या अंधारात दगड देखील विरघळतात. परक्यांना काय दोष द्यायचा जेव्हा आपलेच बदलून जातात. या जगात प्रत्येकाला आपलं समजणं सोडून द्या. तुम्ही आयुष्यात नेहमी आनंदी राहाल. वास्तविकतेत मजाक ही चलाखीने केलेली अपमान असतो. आयुष्यात वाईट काय येणंही खूप गरजेचे आहे, नाहीतर आपुलकीचा बुरखा घातलेल्या परक्यांचे सत्य कळत नाही. लक्षात ठेवा, चलाखी 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर. एक चुकीचा माणूस कधीही कोणाबद्दल चांगला विचार करू शकत नाही. गर्दीत त्याच चेहऱ्यांची ओळख होते ज्यांनी स्वतःची ओळख बनवली आहे. ज्या व्यक्तीवर आपण अतिशय प्रेम करतो आयुष्यात तीच व्यक्ती आपला सर्वात जास्त फायदा उचलते, कारण त्या व्यक्तीला आपली कमजोरी माहीत असते. एवढे हुशार बना की तुम्ही कोणालाही माफ करू शकाल, पण एवढे भावळट होऊ नका की धोका देणाऱ्यावर पुन्हा विश्वास ठेवाल. जेव्हा कोणी समजतच नाही तेव्हा त्याला समजवण्याची गरजच काय. जेव्हा कोणी मानतच नाही तेव्हा त्याला सांगण्याची गरजच काय. ज्या नात्यात एकमेकांच्या भावनांचा आदरच नाही, कदरच नाही, त्या नात्यांना जबरदस्तीने ओढत ठेवण्याची गरजच काय. जिंकणं कोणासाठी आणि हार कोणासाठी? आयुष्यभराचा हा वाद कोणासाठी? जो कोणी आला आहे तो एक दिवस जाणारच. मग माणसाला एवढा अहंकार कशासाठी? ज्याला कोणाचाही फरक पडत नाही. विश्वास ठेवा, त्याला एका व्यक्तीचा खूप फरक पडतो. खऱ्या मनाने एखाद्या गरजूला मदत करून बघा. जर मनाला शांती मिळाली नाही तर सांगा. ज्याला जायचं आहे त्याला जाऊ द्या,
तो आज थांबला तरी उद्या निघून जाईलच. अशी कोणती तरी गोष्ट बोला ज्यामुळे कळेल की तुम्ही माझे आहात. दुर्लक्ष करण्यात आणि व्यस्त असण्यात खूप फरक असतो. ज्यांना स्वप्न बघायला आवडतात त्यांना रात्र लहान वाटते, आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस लहान वाटतो. सौंदर्य यात नाही की आपण कसे दिसतो, तर सौंदर्य यात आहे की आपण इतरांशी कसे वागतो. आत्महत्या स्वीकारणारा समाज स्वतःच्या खुशीने केलेले लग्न कधीच स्वीकारू शकत नाही. जर कोणाची सवय बघायची असेल तर त्याला इज्जत द्या, आणि जर कोणाची प्रवृत्ती बघायची असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या. मला कमजोर समजण्याची चूक करू नका. मी प्रेम आणि वार वेळ आल्यावर दोन्ही करायला जाणतो. शांतता कधीही कारण नसताना नसते. काही दुःख अशीच असतात जी आवाज देखील हिरावून घेतात. चेहरा स्वच्छ, मनात डाग, तोंडावर आपण आणि मागे साप. बस हेच जगाचं सत्य आहे. वेळ असतानाच स्वतःला बदलवून घेण्यात भलेपण आहे, कारण जर वेळेने तुम्हाला बदललं तर खूप त्रास होईल. आजच्या युगाचा देव तोच आहे ज्याच्याकडे पैसा आणि पद आहे. आज नात्याचं दुसरं नाव पैसा बनलं आहे. कर्म कितीही वाईट का असेनात, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचं अशिक्षित असणं, तुमची वाईट कर्म, तुमचं वाईट वागणं सगळं माफ केलं जाईल. हे कलियुग आहे. इथे वाईटासोबत वाईट होवो वा न होवो, पण चांगल्यासोबत वाईट नक्कीच होतं. काही लोक फक्त फायद्यासाठीच प्रत्येक नातं जोडतात. आपलं काम साधून खऱ्या लोकांचं मन तोडतात. त्यांना वाटतं की त्यांच्यापेक्षा हुशार कोणी नाही, पण खरं तर ते स्वतःच आपलं नशीब फोडतायत. जर त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या, धरून का ठेवायचं? नात्यात प्रेम चांगलं वाटतं, भीक मागणी नाही. एकदा तुम्हाला वाटलं की कोणीतरी तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, तर त्यांना पुन्हा कधीही त्रास देऊ नका. एका मर्यादेपर्यंत तुटल्यानंतर माणूस आपल्या वाट्याला आलेला आनंद देखील नाकारतो. ज्यांनी तुम्हाला कष्ट दिले आहेत, कष्ट त्यांनाही मिळेल, आणि विश्वास ठेवा, तुम्हाला हे बघायला संधी देखील मिळेल. आपलं तो असतो जो दुसऱ्यासाठी तुम्हाला दुर्लक्षित करत नाही. अरे, कदर करायची असेल तर जिवंतपणी करा. अंत्ययात्रा उचलताना तर द्वेष करणारेही रडतात. शांतपणे सहन करत राहिलात तर तुम्ही चांगले आहात, आणि जर तुम्ही बोलून दाखवलं तर तुमच्यापेक्षा वाईट कोणी नाही. प्रत्येक नात्याच्या वेगवेगळ्या सीमा असतात, पण जेव्हा आत्मसन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा नातं संपवून टाकणंच योग्य ठरतं. आधाराने माणसाला पोकळ बनवतात आणि अपेक्षा माणसाला कमजोर करतात. म्हणून आपल्या ताकदीवर जगायला सुरुवात करा, कारण तुमच्यापेक्षा चांगला सोबती आणि हमदर्द तुमचा कोणी नसू शकतो. नशिबाचा आणि आपल्या माणसांचा काही भरवसा नाही. हे दोघंही कधीही पलटू शकतात. मवाळ मनाचे लोक लवकर रडतात, लवकर रुसतात, आणि मग लवकर मानूनही जातात. मी ऐकलं आहे की असे लोक देवाला खूप आवडतात. अपेक्षा ठेवणं चूक नाही, पण आपण चूक इथे करतो की आपण चुकीच्या लोकांची अपेक्षा लावून बसतो. शब्दाला देखील स्वतःची एक चव आहे. बोलण्यापूर्वी ती स्वतः चाखून घ्यावी. जर स्वतःला चांगली वाटली नाही तर इतरांना कशी चांगली वाटेल? हृदय अजूनही जिवंत आहे, फक्त आता भावना मरून गेल्या आहेत. त्यांना मुक्त केलं जे आमच्या मनात राहून बाप दुसऱ्याचे बघत होते. ज्या माणसाने दुःखात आनंदी राहायला शिकले, समजून घ्या की त्या माणसाचं जीवन सफल झालं आहे. आयुष्यात तुम्ही हसायला शिका. रडायला तर लोक शिकवतीलच. ते लोक शेवटी तुटतातच ज्यांच्याशी आपण अतिशय जोडले जातो. ज्या दिवशी तुम्ही कोणाला आपली सवय बनवता, त्या दिवसापासून ती व्यक्ती तुम्हाला कधीही बर्बाद करू शकते. आयुष्यात प्रेम इतकंच करा की तुमच्या आत्मसन्मानाचा मजाक बनू नये. मोहब्बत गरजेची आहे मान्य, पण इज्जतीपेक्षा जास्त कधीही नाही. सुंदर असणं गरजेचं नाही, पण कोणासाठी तरी गरजेचं असणं खूप सुंदर असतं. शरीरावर जखम दिली तरी चालेल, पण आत्मसन्मानावर ओरखडा काढलेला बिलकुल सहन होणार नाही. विसरून जगायचं असेल तर कधीही कोणावर मरू नका. हा प्रेमाचा नवा काळ आहे. जिथे आज तुम्ही आहात तिथे उद्या कोणीतरी दुसरं असेल. आयुष्य मोहाने सुरू होतं आणि मोहभंग झाल्यावर संपतं. कोणालाही सक्ती करू नका की त्यांनी तुमची आठवण काढावी. काही दिवस शांत राहून बघा की त्याच्या आयुष्यात तुमची किती किंमत आहे. शांत राहायला चांगलं असतं, पण जेव्हा तुमच्यासोबत अन्याय होत असेल
तेव्हा तुम्ही तुमच्या हक्कासाठी नक्कीच बोलायला हवे. खोटं ऐकण्यातही मजा तेव्हाच येते जेव्हा सत्य तुम्हाला आधीपासून माहीत असतं. आम्ही घाबरून नाही, सगळं काही करून बसलो आहोत. कुठेही जुळवून घेण्याला आयुष्य सेट होणं म्हणत नाहीत. जिथे तुम्हाला प्रत्येक वेळी जुळवून घ्यावं लागत असेल तर समजून घ्या की तुम्ही त्या जागेसाठी बनलेलेच नाहात. तुमचे इरादे कधीही एवढे कमजोर नसावेत की लोकांच्या बोलण्यात येऊन तुटून जातील. जागोजागी प्रयत्न करण्यापेक्षा एकाच उद्देशावर कठोर मेहनत आणि निष्ठा ठेवून काम करा. बघा, तुम्हाला यश नक्की मिळेल. आजच्या युगात जास्त चांगलं असणं बिलकुल चांगलं नाही. खाली खेचणारे जर आपले असतील तर सावरण्यासाठी खूप वेळ लागतो. आजच्या युगात लोक तुमची कदर तेव्हा करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. आनंदी राहायला शिका, ह्याआधी की दुःखी राहणं तुमची सवय बनून जाईल. कोणी जर तुम्हाला म्हणालं की तुम्ही बदललात, तर 95% शक्यता आहे की तुम्ही फक्त त्या गोष्टी करणं बंद केलं आहे ज्या त्यांना तुमच्याकडून हव्या होत्या. बाकी तुमच्यात काहीच बदललं नाही. परत ते लोक येतात जे रुसून जातात. तुटून गेलेला माणूस कधीही परत येत नाही. काही लोक रोज आपलं मन दुखवतात, पण तरीही आपण त्यांच्याशी बोलून आनंदी होतो. जे आपल्या माणसांकडून सतवलेले असतात, नाकारलेले असतात, ते खूप कठोर बनतात, मनाने देखील आणि वाणीने देखील. अपेक्षा त्रास तर खूप देते, पण तरीही या मनाला अपेक्षा राहते. कृत्रिम नात्यांपेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे की तुम्ही एकटं राहायला शिका. प्रेम आणि द्वेष बोलायला तर हे 2 साधे शब्द आहेत, पण हे 2च शब्द माणसाला देव देखील बनवू शकतात आणि सैतानही बनवू शकतात. वेळ सांगणारे तर खूप मिळतील, पण वेळेवर उपयोगी येणारे खूप कमी मिळतील. आयुष्यात वादा येणंही गरजेचं आहे. तेव्हाच कळतं की कोण हात धरतं आणि कोण साथ सोडतं. मी माझ्या आयुष्यात प्रत्येक प्रकारची माणसं पाहिली आहेत. मदत घेऊन धन्यवाद म्हणणारेही आणि मदत घेऊन मूर्ख म्हणणारेही. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.